मालकांचा नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकता. किती काय आहे मालक आपल्याकडे? आपल्याकडे 21 गाय आहे. किती गेले आज? कसा आहे आजचा बाजार? इकले आजचा बाजार चांगला आहे. इकलेच सगळे आता एक राहिले. एक राहिले 20 मधल्या. घेणारसाठी चांगला आहे, विकणारसाठी? बाजार घेण्यासाठी चांगला आहे का विकणार? येणारला बी चांगला आहे, विकणारला पण चांगला आहे. चांगला आहे, चांगल्या मालाला चांगला दर आहे. बरं, प्रत्येक रविवारी असतात. नाव काय आपलं? नवनाथ बापू चौगुले, चौगुले. गाव कुठलं? खैराव तालुका जत तालुक्यात येतो. बरोबर. तर कुणाला पाहिजे असेल तर मालकांना. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ गाई बाजारामध्ये आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आम्हालाही समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचताय. मित्रांनो, बाजारामध्ये गाय घेत असताना फसू नका. आपण गाय घेत असताना जाणकार माणूस सोबत घेऊन गाय घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टॉप क्वालिटी या गाय दाखवत आहे. आपल्या चॅनलवरती आपण कमी किमतीच्या गाय देखील व्हिडिओ टाकलेला आहे, बघू शकताय सगळा. आणि आता त्या ठिकाणी आपण टॉप क्वालिटी या गाय कव्हर करायचा प्रयत्न करूया. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात. बाय राम राम. नमस्कार, बोला. गाव कुठलं आहे? लक्ष्मीदेवडे. लक्ष्मीदेवडे. हो. बा, कधी येले? काल येले. काल येले काय? हो. चेक किती निघला? चेक 8 लिटर निघला. वेद किती पाहिजे? पहिला रोज 4 पहिल्यांदाच झाली दाताला 4 दात. 4 बरं, काय किंमत सांगता? सांगा 31. 1,30,000. हो. बरं, काय मागणी कितीपर्यंत? काय मागणी 1.5 एक 10. 1,500 पर्यंत होते. हो. बघू शकता मित्रांनो, कसा ठेप्याला वगैरे अगदी चांगला आहे. खाली काय झाले भैया? खाली कोंड आहे. कोंडा आहे काय? हो. चिक काढलाय? काढला नाही अजून? सकाळचा काढायचा. हा, सकाळचा काढायचा. तर काल काढलेला संध्याकाळी वेल्या काढलाय, वासरला पाजले. हा, सकाळचा काढला नाही. बरं, काय होईल द्यायची किंमत भैया? नाही द्यायच्या किमती सांगा एकदम. देऊ की 1 10. तिचं तिचं 1.40. 1,40,000. काय वैशिष्ट्य आहे गायची एवढी किंमत सांगितली? हे मजबूत बांधे बिंदे आहे. हा, मी ठेप्याला चांगला आहे. 10-12 लिटर. ठेप्याला वगैरे बघू शकता मित्रांनो, अगदी गोल अंगाची गाय. सडामध्ये अंतर, कासाची ठेवण वगैरे, पिटी कासा आहे बघू शकताय. आणि सडामध्ये अंतर बघा मित्रांनो, अगदी इथं अंतर आहे. चारही सड समान अशी गाय आहे. दाताल कशी बाय? 4 आहे. ही पहिला रोज आहे. पहिलं येले. हो, येले. कधी येत? काल येले. काय झालं? पाडे खाली. पाडे काय? हे सकाळी दूध काढलेलं नाही. हा, सकाळी काढले. हे काल रात्री येलेलं आहे. हा, किती निघला चिक ह्याचा? काय तर 8 लिटर निघाला. 8 लिटर निघला. मग किती चालेल दुधाला आता? 10-12 लिटर चालले. पहिले होतं पहिला ना. ही पहिला रोज 4 ती 4 दात. सगळ्या टॉप क्वालिटीच्या गाई त्या मित्रांनो बघू शकताय. एकदम ठेप्याला काशीची ठेवून वगैरे बघा कशी. आणि चढामध्ये अंतर पण 4 सारखं आहे. भैया हिचं काय होईल? 3 गाई घेतल्या तर कितीपर्यंत सुटतील? देऊ की हिशेबात त्याला काय? 40 सांगते मालक सांगतात. मालक घेतं जायचं. किती सुटतील मालक? देऊ की हिशेबात. सांगा आम्हाला हिशोब. देऊ काय त्याला? आता काय पाऊस पडायला लागलाय? पाऊस पडला आलाय म्हणून तर हे आहे. मग दुधाचं म्हणजे पहिलं रेट होतं ते आता राहतील. राहतील की त्याला काय? तरी किती द्यायचं सांगा? 3 गाय एखाद्याला जर घ्यायची झाल्या 3 गाय टॉप क्वालिटी आहे त्या, एकदम ठेवण चांगली आहे. पहिला रोज आहे त्या. हो, पहिला. 3 पहिला रोज द्या. नव्या रक्ताच्या गाई द्या. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. नंबर देणार आहे आपण यांचा. किती लावतील सांगा? एक किंमत सांगा मला. 3 द्यायच्या सांगा. 3.5 लाखाला देऊ. 3.5 लाखाला या. किती गाय आहे टोटल? 4 आहे. ही तुमचीच आहे? हो. हिची बी एकदम स्टॉप आहे. एकदम टॉप क्वालिटी या गाय त्या मित्रांनो. अगदी कुठेही बट्टा न लावण्यासारख्या गाय आहे त्या. मालकानं चांगल्या पद्धतीचं माल घेतलाय. चांगल्या मालाला चांगल्या किमती आहेत त्या. बरोबर आहे का? तर ठीक आहे. 4 गाय घेतल्या तर 4,40,000 देता या. मोबाईल नंबर द्या. 82 62 81 56 15. त्या 4 लाखाला होतील या. 4 लाखाला नाही करा. आम्हाला पण घ्यायला नाही. बरं, घ्या नाव कशी आहे मालक? घेणार 4 जातात. 4 पाडे 4 दादायच्या. बरं, पहिला होतं 4 येतात. पहिल्यावर 90-95 मिळाल्या. एवढं कुठल्या कोण फुकट नाही आम्ही जर राहणार असते. बरं ठीक आहे. धन्यवाद मालक. नंबर दिला का? थँक्यू, धन्यवाद. तर चांगल्या क्वालिटीच्या गाय द्या मित्रांनो. आज आपण टॉप क्वालिटी दाखवणार म्हटल्यामुळे टॉप क्वालिटीज गाया दाखवल्या त्या. तर आपण आता पुढील बेस्ट क्वालिटीची गाय आहे. एकदम पांढरी शुभ्र गाय. हा, हे हिची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. भैया तुमचे ब्रीड कुठला आहे हो? हे बेस आहे. हे कुठंच म्हणजे काळा डागच नाही. दाताला कशी आहे? 2 दात आहे. दाखवता? तर दात बघू शकताय गाईचं मित्रांनो. धरू लागतो तुम्हाला. सोडा. 2 दात आहे. सोडा. 2 दात गाय आहे. पूर्ण पांढरी. ब्रीड कुठला आहे कमेंट करून सांगा. किती दिवस बाकी आहेत बाया? 15 दिवस.
15 दिवस गेला अजून. बर वेद पहिला आहे म्हणला काय? हा पहिला बघू शकता कशी. कुठनं आणले बाया तुम्ही? आम्ही नगरवरून आणले. इथं कान तेवढं काळ आहेत बघा इथं आहे का नाही? हा किती किंमत सांगते? 170 सांगतो. 1,70,000. बर काय कमी जास्त होईल का? होईल की. थोडी तिला त्या बाजूला फिरवता का? थोडी दाखवा. बघू शकता मित्रांनो गाय कशी फिरवून दाखवा. कडवाड आहे पलीकडे चालू द्या म्हणजे कासाची ठेवण वगैरे लक्षात येते कशी काय. बघा मित्रांनो कसा आहे ठेप्याला वडा थोडं नरम आहे. बरं आहे किंमत मालकाने लई सांगितले. मालक काय होईल हो द्यायची किंमत? अच्छा. बस बस करा. किंमत काय म्हणते ते फायनल? फायनल मालक किती पर्यंत सुट? फायनल सुटलं की 45. 45 पर्यंत. बरं व्यापार आहे का तुमचा? व्यापार आहे. बरं हो घ्या माग मालक. कुठलं ब्रीड आहे मालक हिचं? ते डबल सीएमएस कुठलं तर आहे काय तुम्हाला बी एवढं माहित नाही. तुम्ही बाहेरनं काय आणताय काय? कुठनं आणताय? ते बेंगलोरनं आणलेले काय? बरं चालतं. मोबाईल नंबर सांगा भैया. 95 18 95 95 18 95 64 65. ठीक आहे धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर मालकांचा नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकता. किती काय आहे मालक आपल्याकडे? आपल्याकडे 21 गाय किती गेले आज? कसा आहे आजचा बाजार? इथले आजचा बाजार चांगला इथले सगळे आता एक राहिले. एक राहिले 20 मधल्या. हा घेण्यासाठी चांगला आहे विकण्यासाठी? हा बाजार घेण्यासाठी चांगला आहे का विकणार? येणारला बी चांगला आहे विकणारला पण चांगला आहे. चांगला आहे. चांगल्या मालाला चांगला दर होय आहे. होय. बरं प्रत्येक रविवारी असतात. नाव काय आपलं? नवनाथ बापू चौगुले चौगुले गाव कुठलं? खैराव खैराव तालुका जत. जत तालुक्यात येतो. बरोबर. तर कुणाला पाहिजे असेल तर मालकाने नंबर दिला इथं आवून यांची संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद. कुठला आहे तुमचं? खेड भाळवणे तालुका पंढरपूर. लंपी चालता काय गेला? गेला लंपी चालता काय? आता रिकवर झाले ना? हो बर पहिला रोय दुसऱ्यांदा किती दिले पहिल्यांदा दूध? 9 लिटर. एका टायमाला? किती दिवस बाकी आहेत अजून? आता तिला 10-12 दिवस टाइम आहे. 10-12 दिवस टायमिंग आहे. एक सेट गेलाय काय? नाही ती बसण्यात सुचलंय. बसलंय काय म्हणजे खालवर दिसतंय जरा म्हणून विचारलं बरं काय. धार काढू देते ना? हो धार काढू देत नाही तर काय तिची याद कसं झालं. जरा वर खाली झालेलं दिसते. किती किंमत सांगता? तिची किंमत 75,000 75. कितीपर्यंत मागते ती काय? मागते ती कोणी 60-65. बर मग काय अपेक्षा आहे तुमची? किती आलं तर सोडायची? 70,000. 70 आलं तर देणार आहे काय? बर शेतकरी आहे तुम्ही. मोबाईल नंबर द्या. 8805 हां 51 65 10. धन्यवाद मालक. तर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळ जी काय आहे अगदी योग्य त्या ठिकाणी घेऊ शकता. 1,30,000. गाव कुठला आहे मालक? बाज हां बाज शेतकरी आहे ना? जत जवळचं बाज गाव आहे म्हणून शेतकऱ्याचं. 31 तिसरा. अजून कच्चा आहे? 10 दिवस टायमिंग आहे. दाताला दाताला कसं आहे? दात जुळलंय बरोबर नाही अजून. हां जुळलंय बरोबर नाही अजून. म्हणजे कड दातावर आहे म्हणे. हा बर किती काढलं दूध मालक तुम्ही याचं? 22-23 लिटर काढलं. वन टाइम? 2 टाइम. हां 2 टाइम 22-23 लिटर दूध काढलेलं आहे मालकाने. बघू शकताय गाय कशी आहे. पॅचला वगैरे बरी. द्यायची किंमत काय होईल मला? तुझी 31 सांगतो. आतनं काय माहिती नाही. बरं दूध किती दिले मालक गाय? 23 लिटर दूध दिले काय? काय विकताय मग एवढं दूध देते चांगली गाय? आता गाय लय आहे देव जरा अडचण आहे कायला. बर बाजार आहे का पण आज? 10 गाय आहे त्या घरात. बर मग एक काही म्हणलं नाही बाजार आहे का एवढा म्हणलं महाग आता? होय घेते येते. कशामुळे मागलाय बाजार? अहो दुधाला दरच आहे आता. बर 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 तुम्ही तुमच्यात किती गाय आहे त्या? 10 गाय आहे त्या घरात. 10 किती जाते दूध? आता त्यातनं म्हणजे आता सध्या काही हे झालेले आहे त्या इकडं असू दे 100-125 सध्या चालू आहे. दोन टाइम हा म्हणजे गाय हे झालेले आहे त्या. जास्त गाया गाभण काळात असल्यामुळे हा, दूध कमी म्हणजे आहे. कमी आहे. हा किती रेट आहे मालक आता? अहो, तरी बी 35-40 दर आहे तुझा. किती? म्हणजे 35च्या वर 40 पत्र पडते. म्हणजे 38-37 हा, म्हणजे हा, एसएनएफ फॅटवर राहते. आपल्या गाईची एसएनएफ फॅट किती लागते काय सांगता येईल? होय किती लागते? ते आता काय सगळं मिळणार ते, हो. अच्छा म्हणजे तुम्ही काय पर्सनली एका गाईच म्हणजे बघत 3-5च्या पुढे लागते नाही. लाखातनं काय होईल का इकडे तिकडे?
हा आतनं काय होईल का ते? आतनं नाही होणार हो. नाही, म्हणजे वरनं. कोण देणार आतनं? बरं 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 तर बघू शकता मित्रांनो सडामध्ये अंतर आहे तिसऱ्या व्यथा हे संपले. मोबाईल नंबर द्या तुमचा. पाठ नाही का? शेवटला 40-7 आहे म्हणजे हो, मला याचा नंबर द्या. नंबर सांगे ना जरा. 98-34 98-34 59-38 59-38-80 कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळची गाय घेऊ शकताय संपर्क साधून. तर टॉप क्वालिटीच्या 2 गायी आहेत त्या अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. बघून घ्या गायी कशी आहे त्या. आज आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन टॉप क्वालिटीच्या गायी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो. एकदम टेपेला वगैरे कसा आहे बघा. तिथं 3 गायी आहे त्या. मालक या की जरा. किती वेळ येत आहे गायी त्या? दुसरे तिन्ही बी दुसऱ्या जायच्या. पहिल्यावर 2 दात पहिल्यावर 2 दात. ती दुसरी येतात ती दुसरी येतात ते दोन्ही दुसऱ्या येतात आहेत त्या. काय सांगताय किमती? तिचं 1,75,000 तिचं 1,75,000. 1,65,000 हां तिचं 1,85,000 गाई मागली त्या काय गेल्या बाजारपेक्षा बाजार जरा कडक वाटत नाही तुम्हाला? कडक आहे हो आहे का नाही? बाजार कडक आहे. कशामुळं? दुधाला पावडर हे भेसळ बंद केले म्हणून. अच्छा त्यामुळे गाईंच्या किमती वाढल्या. भेसळमुळे इतक्या दिवस दूध असंच जात होतं म्हणा ना बिन ह्याचं. बरं 3 गाई एकदम घेतल्या तर केवढ्याला देणार? 3 गाय देऊ विचारला 3-30 पर्यंत होईल नाही? नाही हो. नाही ती गाई मागते चांगली. ती 1,35,000 हा, गाय मोठी. ती 1,20,000 मागते. हा, मग लांब जाते. ही 1,35,000 पाडी मग. बरं बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे? 9890 05 74 62 प्रत्येक सांगोला रविवारी बाजार असतात. प्रत्येक बाजार. काय बोलीत गाई देत आहे? सडाच्या भांडीच्या बरं शेतकरी मित्रांनो सांगोल्याच्या बाजारामध्ये आपण आलो आहे आणि साहेबांचं असं म्हणणं आहे की भेसळयुक्त दूध बंद केल्यामुळं गाईंचं मार्केट वाढले आणि सांगोल्या बाजारामध्ये किती आता एक शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं की एक 9-10 लिटर दूध देणारे गाय कितीला मिळेल? साधारणपणे 9-10 लिटर पिळणार मिळते 90-95 90-95 पर्यंत म्हणजे सध्या 80-85. मार्केट 10 ते 15 हजारानं कडक आहे. हां ठीक आहे धन्यवाद मालक धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो 10 ते 15 हजारानं मार्केट वाढले म्हणायला हरकत नाही कारण जी गाई गेल्या बाजारी 90-95ला मिळत होती ती आता 1,15,000-20 हजारापर्यंत चालली आहे. त्यामुळं सांगोला बाजार गाई घेताना जरा थोडाफार काळ आता असा सध्याचा चांगला नाही शेतकऱ्याला म्हणायला हरकत नाही. व्यापाऱ्यांचं किमती सांगितले ते आपण बऱ्यापैकी टॉप क्वालिटी या गाई दाखवल्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया.